जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि देवाने हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकाला दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला गौरव देऊ, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. तो पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आणि त्याच्या चरणाजवळ आपण या सकाळच्या समय आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या वेळी आमच्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, तू माझा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते त्या परमेश्वर. या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या पवित्र नावाला गौरव देत आहोत. प्रिय प्रभूजी, तू आमची प्रार्थना ऐकणारा जिवंत परमेश्वर आहे. या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. प्रभू, आज तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लेकराला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. हे देवा, आम्ही तुझी विरुद्ध वागून जात आहोत. प्रभू, आमची मानवी बुद्धीचे विचार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्ही स्वर्गीय विचारानुसार चालावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहेस. प्रभू, या कठीण समस्येतून, कठीण प्रॉब्लेममधून तू आम्हा सर्वांना तू बाहेर काढ. विशेष करून प्रिय प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू माझा विचारांचा ताबा तू घे, माझा ताबा तू घे. आणि प्रभू, मी नाही तर माझ्या मुखाद्वारे तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. प्रभू, तुझ्या लोकांवरती तू दया कर, प्रीती कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. प्रभू, या सकाळच्या समय ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपण ह्या सकाळच्या प्रार्थनेची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि देव तुम्हाला मला आशीर्वादित करो. या सकाळच्या समय प्रभूने तुम्हाला मला ही सुंदर अशी वेळ त्याच्या प्रार्थनेसाठी दिलेली आहे. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला गौरव देऊया. आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि प्रभूने आजचा हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करावा, यासाठी सहाय्य करावं. आज गुरुवार आणि ह्या गुरुवारच्या दिवशी प्रभूने आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करावं, यासाठी आपण त्या प्रभूच्या चरणाजवळ जाऊया आणि एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरुनी तुला. मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे,
जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू माझ्या नेत्री दिसो, तो प्रभू माझ्या नेत्री दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार दाटता, मी दिवा चेतवावा मनी. पाप अंधार दाटता, मी दिवा चेतवावा मनी. वचन त्याच्यामध्ये उजळता, वचन त्याच्यामध्ये उजळता. मार्ग नीतीचा तो दिसो, मार्ग नीतीचा तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि प्रियांनो, आजच्या ह्या वचनाला मननाला सुरुवात करत असताना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवबाप आशीर्वादित करो. आपण आजच्या मननासाठी निर्गमयाचा 34वा अध्याय आणि याच्या 1 ते 9 वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा परमेश्वर मोशेला आज्ञेच्या नवीन पाट्या देत आहे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडून तयार कर. म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यावर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन. तू पहाटेस तयार हो आणि पहाटेस सिनाई पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणी चढून येऊ नये. सगळ्या पर्वतावर कुणी मनुष्य दिसता कामा नये. तसे शेरडे, मेंढरे, गुरे ढोरे यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यासारख्या 2 दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाई पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली की, परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांना 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लावून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्या बरोबर चालावे. हे लोक ताटमानेचे आहेत तर खरे, तरी आमचा अन्याय व पाप यांची क्षमा कर व आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. प्रियांनो, या सकाळच्या समय हे सुंदर असं वचन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि मग ह्या ठिकाणी परमेश्वराला पुन्हा एकदा इस्रायल लोकांना ह्या जगामध्ये चालत असताना
जेव्हा ते सिनाई पर्वताजवळ होते, पहिल्या मोशेने ज्या देवाने लिहून दिलेल्या दगडी पाट्या होत्या त्या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी राग आला आणि त्या दगडी पाट्या त्यांनी फोडून टाकल्या होत्या. आणि मग पुन्हा परमेश्वर देव मोशेला त्या ठिकाणी सांगतो की तू चल उठ, पहाटेस आणि मी सांगल त्या ठिकाणी तू जा. आणि मग सिनाई पर्वतावरती तो गेला त्या ठिकाणी आणि म्हटलं जे काही मी सांगितलेलं आहे त्या वचन त्या ठिकाणी जाऊन ते पुन्हा एकदा तू ते कोर लिही तू, आणि इस्रायल लोकांना त्या वचनाप्रमाणे चालवण्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराने आज्ञा देण्याची गरज त्या ठिकाणी भासलेली आहे. बघा, या सिनाई पर्वतावर नुसत्या मोशेने त्या ठिकाणी जाऊन त्या दगडी पाट्या कोरल्या नाही, तर देवाने उत्तम शिक्षण त्या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे शिक्षण कशासाठी दिलेलं आहे, तर इस्रायल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे चालवू, देवाच्या इच्छेप्रमाणे चालवू, देवाची इच्छा समजून या जगामध्ये चालावं, यासाठी परमेश्वराने त्यांना म्हणजे मोशेला त्या ठिकाणी तो शिक्षण देत होता. परमेश्वर देव मोशेला सांगत होता की ह्या लोकांना अशा प्रकारे तू सांग, हे शिकव. आणि मोशेने त्या ठिकाणी सिनाई पर्वतावरती गेल्यानंतर परमेश्वराने जे जे सांगितलं ते त्या ठिकाणी त्याने लिहून ठेवलेलं आहे. आणि मग मोशेलाच का सांगितलं, आणि पहा ह्याही वेळेस परमेश्वराने मोशेला आज्ञा केली की तू फक्त एकटाच चढून सिनाई पर्वतावरती ये, तुझ्या संगती कोणी येऊ नये. शेरडं मेंढर किंवा मनुष्य त्या ठिकाणी सिनाई पर्वतावरती कोणी येऊ नये. कारण पहा, त्या ठिकाणी न जाण्याचं कारण एवढंच होतं की परमेश्वर देव हा पवित्र आहे. त्याच्या समक्षतेमध्ये कोणी साधारण मनुष्य जर आला तर तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडेल, आणि जनावर असू द्या, मनुष्य असू द्या. कारण परमेश्वराचं सामर्थ्य जे होतं ते अप्रतिम होतं, मला शब्दामध्ये सांगता येत नाही. कारण त्या ठिकाणी स्वतः देव त्या सिनाई पर्वतावरती उतरून येत होता. आणि मग पहा, आता मोशेने पहिल्या पाट्यासारख्या 2 दगडी पाट्या घडिल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाई पर्वतावरती चढून गेलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली. स्वतः परमेश्वर त्या ठिकाणी येऊन उभा राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर देव त्या ठिकाणी आला आणि स्वतः त्या ठिकाणी काय केलेले, घोषणा केली की त्याच्या नावाची, परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली की परमेश्वर परमेश्वर, स्वतः देव त्या ठिकाणी बोलत आहे. तो घोषणा करत आहे की देव बाप की परमेश्वर परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्येचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा व पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत समाचार घेतो. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले. स्वतः देव त्या ठिकाणी हजर होता. आता तुम्ही पाहिलंच असेल की स्वतः देव त्या ठिकाणी त्याची ओळख मोशेला करून देत आहे. त्याचे गुण वैशिष्ट्य त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. काय आहे परमेश्वर? दयाळू, कृपाळू, मंदक्रोध, दयेचा व सत्येचा सागर, हजारो जणांवरती दया करणारा, अन्याय, अपराध, पाप यांची क्षमा करणारा, असा जिवंत देव परमेश्वर आहे. आणि त्या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराची आज आम्ही सेवा करणारे जिवंत देवाचे लोक आहोत. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आमचा पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये 2000
25 वर्षापूर्वी या जगामध्ये पाठवलं. का पाठवलं? की आम्ही पापामध्ये राहू नये, पापांच्या गुलामगिरीमध्ये राहू नये, पापाच्या दास्यामध्ये राहू नये, कोणत्याही प्रकारच्या ओझ्यामध्ये राहू नये, आजारामध्ये राहू नये, संकटामध्ये राहू नये. म्हणून परमेश्वराने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी दिला, की आमचं तारण व्हावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. यासाठी परमेश्वराने आमच्यावरती दया केलेली आहे. मोशेच्या काळी तर जे काय लोक पाप करत होते ते यज्ञ बली त्या ठिकाणी करत होते, जनावरांचं रक्त त्या ठिकाणी सांडलं जायचं, पण त्यांच्या पापांची क्षमा होत नव्हती. पण जो परमेश्वराचा क्रोध होता तो त्या ठिकाणी कमी होत होता. आणि म्हणून देवाने आज तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती आपला यज्ञाचा कोकरा केलेला आहे. त्याचं रक्त त्या ठिकाणी वधस्तंभावरती सांडलेलं दिसत आहे. आणि एकदाच अर्पण होणार होतं आणि पुन्हा पुन्हा ते आम्हाला अर्पण करायची गरज नाही. नाहीतर जर आम्ही पवित्र शास्त्राच्या म्हणजे जुन्या कराराच्या जर काळामध्ये जर असतो प्रियांनो, तर आम्हाला त्या ठिकाणी यज्ञ पशु दरवर्षी आमच्या पापाच्या बद्दल मंदिरामध्ये घेऊन जावे लागले असते. आणि म्हणून यज्ञ पशुचा जो कोकरा होता प्रभू येशू ख्रिस्त, त्याला त्या वधस्तंभावरती अर्पण केलेला आहे. आणि इस्रायल लोकांच्या हातून कोणत्याही प्रकारच्या अनुचित गोष्टी घडू नये म्हणून प्रभूने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांना पुन्हा एकदा नवीन पाट्या देण्याचा, नवीन आज्ञा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. मोशेने त्या लोकांच्या बद्दल, त्या इस्रायल लोकांच्या बद्दल त्या ठिकाणी मध्यस्थी केलेली आम्हाला दिसत आहे. कारण हे जे लोक होते हे न ऐकणारे लोक होते, ताठमानेचे लोक होते, अंतःकरण कठीण होते त्यांचे. तरी परमेश्वर देव ह्या लोकांवरती प्रेम करत होता. प्रियानो, आज आम्ही ह्या जगाची परिस्थिती तीच पाहत आहोत. तोच स्वभाव आजच्या पिढीमध्ये आहे. ताठमानेचे आहे, कठीण अंतःकरणाचे आहे, पापाबद्दल पश्चाताप न करणारी ही पिढी आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आमचे अंतःकरण परमेश्वराच्या पुढे रिक्त केले पाहिजे. पापाचा आम्ही द्वेष केला पाहिजे आणि आमचं जीवन हे पूर्णपणे प्रभूला समर्पित केलं पाहिजे. प्रियानो, देवाची इच्छा आहे आम्ही पवित्रतेत राहू, त्याच्या आज्ञेत राहू, त्याच्या विधीत राहू, त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं. ही देवाची इच्छा आहे. आज आमच्यावरती संकट आहे, आज आमच्यावरती भयानक परिस्थिती आहे. प्रियानो, आज आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत की संपूर्ण महाराष्ट्र हा पुराखाली आहे. का आहे याचा आम्ही विचार केलाय का? आज नैसर्गिक आपत्ती आहे का आहेत याचा आम्ही विचार केलाय का? कारण देवाच्या वचनामध्ये लिहून ठेवल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत. आणि या शेवटच्या काळामध्ये राहत असताना प्रियांनो, आज आम्ही पाहत आहोत, आज लोकांनी नद्यांना देव केलेला आहे, तर ते नद्या आज या सर्व लोकांवरती तुटून पडलेल्या आहे. महापुराने सर्वत्र नुकसान करून टाकलेलं आहे. आम्ही निसर्गाच्या निर्मितीला देव करून ठेवलेला आहे आणि तेच देव आज आमच्यावरती चालून येत आहे. कारण परमेश्वर देवाने सांगितलं होतं की ज्या मी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्याची जर भक्ती केली तर तेच त्यांच्यावरती उलटतील. प्रियांनो, हे मी सकाळच्या वेळेस तुम्हाला सांगत आहे. सूर्याला देव करून ठेवलं तर आज उन्हाळ्यामधलं तापमान जाते 45, 46, 47, 48, जवळजवळ 50 पर्यंत भिडायला लागलेलं आहे. आता देव कोणाला अशी शिक्षा देतो का? नाही. देव हा दयाळू मंद क्रोध आहे. आताच आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. प्रियांनो, आज लोक ही खूप मोठी चूक करत आहेत
अजूनही निसर्गाच्या निर्मितीची आराधना करत आहे. प्रियांनो, ऐकणाऱ्या लोकांना आता वेळी सावध व्हा. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे त्या देवाच्या मागे लागा, त्या देवाची आराधना करा. त्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा आणि माझ्यासाठी दिलेला आहे. त्या पुत्रावरती विश्वास ठेवा आणि देवाच्या राज्यात जाण्याचं तिकीट मिळून घ्या. खूप कमी समय आहे प्रियांनो. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आम्ही भौतिक गोष्टींचा विचार करत आहोत, आम्ही जगातल्या गोष्टींचा विचार करत आहोत, आम्ही कामाचा विचार करत आहोत, धंद्याचा विचार करीत आहोत, बिझनेसचा विचार करीत आहोत, लेकरा बाळांचा विचार करीत आहोत. पण तुम्ही प्रियांनो कधी देवाचा विचार केला आहे का? ज्या देवाने तुम्हाला या जगामध्ये आणलेलं आहे, त्या देवाने तुमच्यावरती प्रीती केलेली आहे. एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. हजारो वर्षापूर्वी देवाने त्याच्या लोकांचा नाश होऊ नये, त्याच्या लोकांनी पवित्रतेत चालावं म्हणून प्रभू परमेश्वराने यहोवाने मोशेला आज्ञा दिल्या होत्या. त्याने पवित्र वचन दिलं का? तर लोकांनी त्याच्या आज्ञा आणि विधीमध्ये चालावं. आता ही गरज परमेश्वराला का भासली? नियम करण्याची परमेश्वराला गरज का भासली? आम्ही जर एदेन बागेमध्ये जर पाहिलं तर आदाम आणि हवेला काही आज्ञा नव्हत्या. त्या ठिकाणी फक्त एकच आज्ञा होती, मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. बस, त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वराने कोणतीच आज्ञा केली नाही. त्या ठिकाणी देवाने आदाम आणि हवेला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं होतं. परंतु या स्वातंत्र्याचा गैरफायदा मानवाने त्या ठिकाणी केलेला आहे. परमेश्वराच्या विश्वासाला त्या ठिकाणी मानवाने तडा दिलेला आहे. आणि ह्या मानवाला परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, त्याचा आत्मा त्याच्यामध्ये घातला, त्याचा श्वास त्याच्यामध्ये घातला आणि त्याला जीवधारी केलं. आणि या पृथ्वीच्या निर्मितीपेक्षा सर्वात जास्त प्रेम परमेश्वराने मानवाला केलं. जर आम्ही विचार केला तर परमेश्वराने मानवाचा कधीच नाश करून टाकला असता, परंतु नाही प्रिया. सर्वात जास्त प्रेम या पृथ्वीवरील वन्य पशुपेक्षा, प्राण्यांपेक्षा, निर्मितीपेक्षा प्रियांनो मानवावरती केलेला आहे. आज सर्व उलट होत आहे. आज आम्ही प्राण्यांना संरक्षण देत आहोत. हास्यास्पद गोष्ट आहे. या जगामध्ये माणसाचा विचार केला जात नाही. लोकांवरती अन्याय होतो, गरिबांवरती अन्याय होतो. आणि हे जे सत्ताधारी पुढारी आहेत त्यांच्याकडे बख्खळ पैसा आहे, अनाचाराने लुटलेला, भ्रष्टाचाराने लुटलेला, हे लोक गरिबांवरती जात जुलूम करत आहे. पण प्रियांनो, मी सांगतो एक दिवस असा येत आहे की परमेश्वर देव या लोकांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही. आज परमेश्वर देव ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, तो आज त्याच्या महाप्रतापशाली सामर्थ्याने तुम्हाला मला दाखवून देत आहे की मी जिवंत देव आहे. आज मानव कष्ट करत आहे, शेतात राबत आहे, परंतु त्याच्या हाती काही येत नाहीये, काय येत नाहीये याचा आम्ही विचार केला पाहिजे प्रियांनो. हे सत्य मी आज तुमच्यापासून लपून ठेवणार नाही. आम्ही जिवंत देवाच्या विरुद्ध जाऊन पाप केलेला आहे प्रियांनो, पाप केलेला आहे. आणि त्याचा परिणाम आहे आज महापूर आहे. सूर्याच्या धगधगत्या प्रकाशामध्ये आज जळत आहे. कोणत्याही प्रकारे आम्ही आशीर्वादित होत नाहीये. आज आमच्या जीवनामध्ये लॉस आहे, आमच्या देशाचा लॉस आहे. का लॉस आहे? तर आज आम्ही जिवंत देवाच्या विरोधामध्ये गेलेलो आहोत.
आज आम्ही जगाच्या निर्मितीची भक्ती करत आहोत, झाडांची भक्ती करत आहोत, पशूंची भक्ती करीत आहोत, माणसांची भक्ती करीत आहोत. निर्माणकर्त्याला सोडून आज आम्ही वेगवेगळ्या गोष्टींची भक्ती करत आहोत. आज आम्ही पूर्वजांपासून करीत आलेले देव आमच्या काही कामास येत नाही, आमच्या मदतीला येत नाही, आमच्या महापुरामध्ये आम्हाला साथ देत नाही. परंतु तुम्ही जिवंत देवाला तुम्ही हाक मारून पहा, हे सर्व आपत्ती तो फक्त एका तुमच्या प्रार्थनेच्या शब्दामुळे तो थांबू शकतो. माझ्या जीवनातली तुम्हाला साक्ष सांगतो. आमच्या इथे रात्री पाऊस सुरू झाला, भयानक पाऊस होता. प्रार्थनेला उठलो, सकाळी गुडघे टेकले, म्हटलं प्रभू तू आपलं नियंत्रण या पावसावरती तू ठेव. तू सर्व समर्थ, सर्वज्ञानी, सर्व व्यापी असा परमेश्वर आहे. हा पाऊस कमी कर. प्रियांनो, तुम्हाला मी सांगतो, आमच्या तालुक्यामध्ये कोणाचंही पावसामुळे नुकसान झालेलं नाही. आमचा तालुका हा देवाने संरक्षिला आहे. आमच्या मालांचं नुकसान झालं नाही, परंतु याचा गैरफायदा हे व्यापारी लोक घेत आहेत. स्वतः तर भरपूर पैसा कमवत आहे, परंतु शेतकऱ्याला पैसा देत नाही. याचं कारण हेच आहे की प्रियांनो, आम्ही देवाच्या इच्छेने चालत नाही, देवाच्या विरोधामध्ये आम्ही चालत आहोत. आणि म्हणून मोशेच्या काळामध्ये या मानवाला नियम देण्याची गरज पडली, कारण मानव हा जन्मताच दुष्ट स्वभावाने तो येत आहे. त्याच्या प्रवृत्ती दुष्टाच्या असतात आणि अपकारी असतो मानव, उपकार ठेवत नाही. परमेश्वराने किती त्याच्यावरती उपकार केले तरी त्या उपकाराची जाणीव ह्या मानवाला नाही. आम्ही विसरून जातो देवाला. आमच्या जीवनामध्ये थोडेसे संकट आले, आम्ही देवाला वाईट साईड बोलून जातो. आनंदामध्ये तुम्ही देवाची आठवण करता, किती प्रार्थना करता, किती देवाजवळ येता, आणि मग संकट आल्यानंतर तुम्ही परमेश्वराच्या जवळ येता आणि म्हणता, देवा तू आमचे संकट काढून टाक. कसं काय काढून टाकणार आहे? आनंद आल्यानंतर, सुखी जीवन झाल्यानंतर आम्हाला पाहिजे त्या गोष्टींना आम्ही देव करून टाकतो. आम्ही त्यांच्या पुढे नाचतो, बागडतो, त्यांना आम्ही काय काय करतो, भूतांना आम्ही नैवेद्य अर्पण करतो. प्रियांनो, वेळेत सावध जागी राहा. ह्या अंधभक्तीतून, ह्या अंधश्रद्धेतून बाहेर या आणि त्या जिवंत देवाची तुम्ही आराधना करा. यहोवा देव परमेश्वर जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे आणि त्याच्या उजव्या हाताला त्याचा पुत्र प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बसलेला आहे. मी तुम्हाला इकडून तिकडून वळवून सांगणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट सत्य सांगत आहे. आज देवाचं सत्य सांगत आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली त्या देवाची आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाने आम्हाला हे थोडंसं आयुष्य दिलेलं आहे, ते फक्त त्याची सेवा करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी. आज आम्ही आमचं जगामध्ये करिअर घडवता. इंजिनियर बनून काय झालात तुम्ही? खूप मोठा पैसा बनून काय झालात तुम्ही? पण तुम्हाला जर देवाच्या राज्यात जर स्थान नाही तर त्या इंजिनियर, त्या वकिलीच्या, त्या जजचा आणि किती मोठे तुम्ही झाले जगामध्ये त्याचा काही फायदा नाही. शून्य आहात तुम्ही देवाच्या राज्यामध्ये. तुमच्याकडे करोडो रुपयाचा पैसा आहे, पण देवबाप एका क्षणामध्ये ती संपत्ती काढून घेऊ शकतो तुमच्याकडून. काही नाही. आशीर्वाद देणं आणि माणसाला मोठ्या पदावरती नेऊन ठेवणं हे देवाच्या हातामध्ये आहे. ते धुळीस मिळवणारा परमेश्वर आहे. एका क्षणामध्ये त्याचं नव्हतं होऊन जातं. प्रियांनो, आज आम्ही विचार केला का आमचा महाराष्ट्र पूर्णपणे पाण्याखाली आहे. आमचा भारत देश पूर्ण पाण्याखाली आहे.
आज आम्ही जगाची परिस्थिती पाहतो, सगळीकडे पूर परिस्थिती आहे. आज तुमचे कोणाचे जे जगातले देव आहे ते काही कामा येत नाही राहिलेले आहे. का नाही कामा येत राहील? कारण निर्माणकर्त्याचा क्रोध आता अनावर झालेला आहे. हे लक्षात ठेवा प्रियांनो, आणि वेळीच त्याचा धावा करा, म्हणजे तुम्हाला या सर्व आपत्तीपासून तो वाचवल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. तो परमेश्वर देव आहे, त्याची आराधना करा, रडा, पश्चाताप करा, अंतःकरण रिक्त करा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टी फिरून फारून सांगणार नाही. मला काय बिझनेस करायचा नाही, मला काय मोठं व्हायचं नाहीये, परंतु देवाचं सत्य वचन मी तुम्हाला सांगत आहे या सकाळच्या समय प्रियांनो. लक्ष द्या, अनेकांपर्यंत हे वचन शेअर करा आणि प्रभूच्या क्रोधापासून आम्ही वाचूया. आपल्या पापांची क्षमा त्याच्याजवळ मागूया. या देशासाठी मध्यस्थी करूया की प्रभू, आमचा देश, आमच्या देशातील सर्व लोकांना तू क्षमा कर. आमच्या देशावरच्या सर्व पीडा तू काढून टाक. आमच्यामधील सर्व भ्रष्टाचारी काढून टाक. आमच्यातील सर्व मूर्तीपूजकपणा काढून टाक. आणि प्रभू, तुझे जिवंत देवाचे लोक होण्याचा अधिकार तू आम्हाला दे. या सर्व राष्ट्रांचा निर्माण करता परमेश्वर आहे. या पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. त्याची आराधना आम्ही सत्याने, न्यायाने आम्ही केली पाहिजे. आज जे आंधळे झालेले आहेत, दुष्टाने लोकांचे डोळे आंधळे करून ठेवलेले आहेत. लोकांना काय करावं हे समजत नाही. कठीण परिस्थिती आहे. आज महाभयंकर पुराच्या परिस्थितीमुळे मला अतिशय दुःख वाटत आहे. आज माझ्या भावा बहिणींचा त्या ठिकाणी खूप नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेले पिकं त्याचे नुकसान होत आहे. जनावरं वाहून गेले, संपत्ती वाहून गेलेल्या आहे. होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रियांनो, हे केवळ आम्ही देवापासून दूर जात आहोत. याच्यामुळे हे संकट आज आमच्यावरती आहे. निसर्ग आज आमच्यावरती का कोपलेला आहे? कारण आम्ही त्या जिवंत देवाची आराधना करायचं सोडून आम्ही वेगळ्या पद्धतीने चाललो. मी कोणावरती टिकत नाही. मला क्षमा करा प्रियांनो, क्षमा करा. खूप कडक रीतीने मी तुमच्याशी बोललो आहे, परंतु प्रियांनो, ही सत्य परिस्थिती आहे. आणि या सत्य परिस्थितीतून जर तुम्हाला वाचायचं असेल, आज वेळीच त्या जिवंत देवाचा धावा केला पाहिजे. प्रियांनो, आज परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. आज आपल्या अंतःकरण फाडा, रिक्त करा, परमेश्वराच्या पुढे या, पश्चाताप करा, पापांची क्षमा मागा आणि त्या जिवंत देवाच्या वचनाचा स्वीकार करा की तू जिवंत देव आहे. तो आपला पवित्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सर्वकालिक जीवन मिळा. हो प्रियांनो, आज या. देवाने तर आम्हाला आरोग्य, शांती, प्रीती, जगातील समृद्धी सर्व तो देतो. परंतु जर आम्ही त्याच्या विरोधामध्ये जातो तर प्रियांनो, या सर्व नैसर्गिक आपत्तीला आम्हाला सामोरे जावं लागणार. ही देवाची आपत्ती नैसर्गिक म्हणता येणार नाही. देवाच्या आपत्तीला सामोरे जावं लागणार आहे. प्रियांनो, तुम्ही म्हणाल की देव हे असे करू शकतो. हो, करू शकतो. जेव्हा आम्ही त्याच्या विरोधामध्ये जातो त्यावेळेस देवाची वचनं वाचा आणि प्रियांनो, वेळीच आपले अंतःकरण त्याच्यापुढे रिक्त करा. पश्चातापी व्हा. आज सर्वांना माझं आव्हान आहे. आज जिवंत देवाचे देखील लोक पाप करत आहे, वेगळ्या पद्धतीने चालले आहे, स्वतःचं नाव मोठं करत आहे. आज देवाचं नाव कुठं दिसत नाही. एक परफॉर्मन्स त्या ठिकाणी मांडल्या जात आहे भक्तीमध्ये. आराधना फक्त नाचणं, बागडणं, गाणं, खाण्या पार्ट्या आज होत आहे. परंतु आज खऱ्या अंतःकरणाने कोणी देवाला हाक मारत नाही. कोणी देवाला ओळखायचा प्रयत्न करत नाही. कोणी जाणायचा प्रयत्न करत नाही. जो तो स्वतः मोठा होऊ पाहत आहे. प्रियांनो,
जो तो स्वतःला देवाहून उंच करायला पाहत आहे, आणि ह्याच गोष्टी आम्ही देवाच्या विरोधामध्ये करत आहोत. प्रिय भावांनो, प्रिय बहिणींनो, तरुण लेकरांनो, माझ्या वृद्ध ज्येष्ठ नागरिकांनो, आज तुम्हाला कळकळीची माझी विनंती आहे. आज रडा, पश्चाताप करा आणि देवाच्या भावी क्रोधापासून आपलं जीवन, आपल्या लेकरा बाळांना, आपल्या देशाला, या सर्व राष्ट्रांना वाचवा. गुडघ्यावर या, प्रार्थना करा. या शेवटच्या काळी जो कोणी प्रार्थना करेल, जो कोणी त्याच्या वचनानुसार चालेल, तोच तरणार आहे. प्रिया, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणार आहे, तोच तरणार आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. माझ्या सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू, या माझ्या देशावरती तू दया कर, दया कर प्रभू, दया कर, दया कर, दया कर. आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे प्रभू. तुला सोडून आम्ही निसर्गाच्या ज्या महाकृती आहे, जे महापंचभूत आहे, त्याची आम्ही आराधना करतो. प्रभू, तू आम्हाला क्षमा कर, कारण ह्या सर्व गोष्टी तू तुझ्या हाताने निर्माण केलेल्या आहे. प्रभू, निर्माण करत्याला सोडून प्रभू आम्ही या जगातल्या देवांची आराधना करत आहोत. त्याला आम्ही देव करून ठेवलेला आहे. होय प्रभू, ते देखील तुझ्या अधीन आहेत. तू म्हणतोस त्याप्रमाणे ते करतात, तू म्हणतोस त्याप्रमाणे ते चालतात. समुद्र आपल्या जागी स्थिर आहे. वारा जी आज्ञा दिलेली आहे त्याप्रमाणे तू वाहतो. सूर्य तुझ्या आज्ञेप्रमाणे चालत आहे. चंद्र तुझ्या आज्ञेप्रमाणे पृथ्वीला प्रकाश देत आहे. प्रभू, निसर्गातल्या सर्व गोष्टी तुझ्या आज्ञेप्रमाणे चालल्या आहेत. प्रभू, आज आम्ही मानव तुझ्या आज्ञेप्रमाणे, तुझ्या नियमाप्रमाणे का चालत नाही प्रभू? हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. तू आमच्या सर्व अपराधांची, पापांची तू क्षमा कर, क्षमा कर हे देवा. या सकाळच्या समय प्रभू, या सर्व माझ्या भारत देशावरती आणि या सर्व राष्ट्रांवरती तू दया कर प्रभू. या सर्व नैसर्गिक आपत्ती सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू थांबव आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर. प्रभू, आज माझ्या सर्व भावा बहिणींचं खूप नुकसान झालेलं आहे, खूप नुकसान झालेलं आहे. आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्यांचं संपत्तीचं नुकसान झालेलं आहे प्रभू. त्यांच्या होत्याचं नव्हतं सर्व काही झालेलं आहे प्रभू. या सर्व लोकांवरती दया कर. त्यांचे डोळे तू उघड, त्यांचे डोळे तू उघड आणि तू जिवंत देव आहे याची जाणीव त्यांना होऊ दे पित्या परमेश्वरा. त्यांना तू क्षमा कर प्रभू येशू देवा. माझ्या देशाच्या प्रत्येक बांधवाची तू क्षमा कर. आणि प्रभू, तुझी कृपा दृष्टी असेल तर प्रभू तू आम्हाला आजच्या या दिवसामध्ये आम्ही पश्चाताप करावा, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू. ज्याप्रमाणे प्रभू तू माझं रक्षण केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभू या सर्व भावा बहिणींचं तू रक्षण कर आणि त्यांना तुझी ओळख पटू दे प्रभू. कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं प्रभू. हे देवा, नोहाच्या काळामधली परिस्थिती आज तयार झालेली आहे प्रभू. नोहा हा सुमारे 120 वर्ष त्या ठिकाणी लोकांना सांगत होता, परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही. आणि मग पृथ्वीवर जलप्रलय आला आणि सर्व पृथ्वीचा नाश होऊन गेलेला. फक्त नोहा आणि नोहाचं कुटुंब त्या ठिकाणी वाचलेलं होतं प्रभू. हे देवा, मी तुला आठवण करून देत आहे प्रभू. देवा, ती परिस्थिती पुन्हा ह्या जगावरती येऊ देऊ नकोस. अनेक लोक अंधारामध्ये आहेत, अनेक लोक पापामध्ये आहेत, अनेक लोक त्या दुष्टाच्या बंधनामध्ये आहेत प्रभू. त्यांना त्या बंधनातून तू बाहेर काढ प्रभू. आज प्रत्येकाला दर्शन दे, प्रत्येकाला तू स्वप्नातून दर्शन दे, दृष्टांतातून दर्शन दे. आणि प्रिय प्रभू येशू, त्यांना या नाशाच्या मार्गापासून त्यांना तू वाचव. आज जे तरुण लेकरं आहे त्यांचे अंत करणं कठीण आहे. ते तुला जाणून घेऊ इच्छित नाहीत. ते या जगाच्या गोष्टीकडे पळत आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही अर्थ नाही प्रिया.
आज आई वडील जबाबदार आहे. आई वडिलांना वाटतं की माझा लेकरू खूप शिकला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, पण देवाचा सेवक कोणी बनवू इच्छित नाही. प्रियांनो, देवा प्रभू तू आम्हाला क्षमा कर. आमच्या लेकरा बाळांना आम्ही धार्मिक शिक्षण देत नाही, देवाची ओळख करून देत नाही, आणि म्हणून आज आमचे लेकर तुझ्यापासून दूर आहे. तू आम्हाला क्षमा कर. अनेक देवाचे सेवक आहे, अनेक देवाचे दास आहेत की त्यांचे लेकर आज प्रार्थनेमध्ये नाहीये. खूप वाईट वाटत आहे प्रभू, खूप वाईट वाटत. दे बापा, या जगामध्ये तू आम्हाला तुझी सेवा करण्यासाठी ठेवलेला आहे. तू आम्हाला सहाय्य कर प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या जीवनाचा चालक मालक पुढारी तू हो. प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू ह्या सर्व पिढांमधून तू बाहेर काढ. प्रत्येकाशी तू बोल आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य मार्गदर्शन कर. होय पित्या परमेश्वरा, ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, तू आमच्या सर्व प्रार्थना तू ऐकलेल्या आहे, आणि आज प्रत्येकाची तू भेट घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. तू जिवंत देव आहे. पुन्हा पुन्हा तू आम्हाला वेळोवेळी दाखवून देत आहे. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. तू आमचा स्वीकार कर. माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द निघालेले असतील तर प्रभू तू मला क्षमा कर, आणि माझ्या भावा बहिणींनो तू मला क्षमा कर. हे देवा, तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत, आणि ह्या शेवटच्या काळामध्ये टिकून राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहा. प्रभू मध्ये या. अंतःकरण परमेश्वराला द्या, जीवन परमेश्वराला द्या, आणि ह्या नैसर्गिक आपत्तीपासून, देवाच्या भावी क्रोधापासून आपलं जीवन वाचूया. प्रियांनो, वाचूया. देव तुम्हाला मला आशीर्वादित करू. आमेन.